विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल. या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत. यामध्ये आपण मॅथ पार्ट फर्स्ट मधलं अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर मागच्या पिरियडपासून स्टार्ट केलेला आहे. मागच्या पिरियडमध्ये आपण सिक्वेन्स म्हणजे काय, त्यानंतर अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे दिलेल्या सिक्वेन्सवरून कसं ठरवायचं, त्याचे टर्म कसे, त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स कसा काढायचा, त्याच्यानंतर अर्थमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन, प्रॉपर डेफिनेशन, हे सर्व पार्ट आपण पाहिला. त्याचबरोबर त्याच्यावरचे काही एक्झाम्पल सुद्धा प्रॅक्टिस सेट 3.1 मधले पाहिलेले आहेत. आपण त्याचाच आधार घेऊन परत आज दुसरा पिरियड यावरचा घेणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. बघा, प्रॅक्टिस 3.1 मधला सेकंड क्वेश्चन. राइट एन एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी इन ईच फॉलोइंग. आपल्याला एपी अर्थमॅटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करायचं आहे, लिहायचं आहे. एपी लिहायचंय. आपल्याला काय प्रोव्हाइड केलं, एक फर्स्ट टर्म दिलेला आहे आणि नंतर कॉमन डिफरन्स दिलाय. तुम्हाला माहित आहे की फर्स्ट टर्म दिलं तर तुम्हाला आणि कॉमन डिफरन्स दिलं की तुम्हाला एपी लिहिता येतं. पहिल्या टर्म मध्ये कॉमन डिफरन्स मिळवा, सेकंड टर्म मिळतं. परत सेकंड टर्म मध्ये कॉमन डिफरन्स मिळवा, थर्ड टर्म मिळतं. या प्रकारे तुम्हाला एपी ही तयार करता येतं. ठीक आहे, तर याचा आधार घेऊन आपण हे एपी तयार करूया. सो a is equal to 10, d is equal to 5. So you know first term a, t1 is equal to, that is a, or a is equal to t1 which is equal to 10. Now t2 is equal to t1 plus a. So t1 is 10 and a is, sorry, d is t1 plus d, sorry, t1 plus d and d is 5. So it is 15. Then t3 is equal to second term t2 plus common difference d, that is 15 plus 5 means 20. t4 is equal to again t3 plus d. आता t3 माहित झालं तुम्हाला 20 आहे प्लस d तर गिवन आहे 5 म्हणजे किती झालं 25. मग अशा प्रकारे तुम्हाला ह्या सर्व फाइंड आउट करता येतात हे सगळे टर्म. म्हणून पहिलं टर्म काय आहे, देअरफॉर रिक्वायर्ड एपी इज किती आहे, फर्स्ट टर्म 10, देन 15, देन 20, देन 25 डॅश इज अँड एपी. अशा प्रकारे हे आपल्याला लिहिता येतं. ही झाली आपली याची अर्थमॅटिक प्रोग्रेशन. नेक्स्ट असंच a इज इक्वल टू t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू -3. पहिलं टर्म. t2 कसं काढणार, पहिल्या टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करणार म्हणजे t1 आहे -3 आणि डिफरन्स आहे 0 म्हणजे परत -3. त्यानंतर t3 इज इक्वल टू t2 प्लस d. t2 माहित आहे -3 प्लस कॉमन डिफरन्स 0 म्हणजे -3. याप्रमाणे t4 इज इक्वल टू t3 प्लस d म्हणजेच t3 किती आहे -3 आणि प्लस कॉमन डिफरन्स 0 म्हणजे परत -3. या ठिकाणी -3 हे सगळे टर्म मिळालेले आहेत म्हणून आपल्याला असं सांगता येईल देअरफॉर -3 डॅश असं सर्व -3 येईल आणि इज अँड रिक्वायर्ड एपी हे आपल्याला एपी आहे असं सांगता येईल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड बघा. थर्ड मध्ये काय दिले तुम्हाला, a इज इक्वल टू -7 दिलं आणि d इज इक्वल टू 1/2. 1/2 म्हणजेच काय 0.5. आता पहिलं टर्म म्हणजे t1 म्हणजेच a असतं, बरोबर आहे -7. t2 इज इक्वल टू t1 प्लस d. t1 आहे -7 आणि d आहे 0.5.
मायनस प्लस सबट्रॅक्शन होईल म्हणजे काय झालं -6.5 त्याच्यानंतर T3 इज इक्वल टू T2 प्लस D T2 आहे -6.5 प्लस 0.5 परत याच्यातून 0.5 गेल्यानं -6 त्याच्यानंतर T4 इज इक्वल टू T3 प्लस D T3 किती आहे -6 प्लस 0.5 मायनस प्लस सबट्रॅक्शन म्हणजे किती -5.5 अशा प्रकारे आपल्याला हे सुद्धा लिहिता येतं म्हणजे फर्स्ट टर्म काय आहे -7 नंतर -6.5 नंतर -6 नंतर -5.5 अशा प्रकारे दिस इज an AP दिस इज an AP आपल्याला ही AP आहे असं सांगता येईल. ठीक आहे तर आपण फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स जर दिलं तर AP फाइंड आउट करू शकतो हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा T1 म्हणजे हे पहिलं टर्म आहे ज्याला आपण A सुद्धा म्हणतो 5 आहे. आता याच्यातला कॉमन डिफरन्स काढायचा आहे T2 मायनस T1 T3 मायनस T2 T4 मायनस T3 T2 हे T2 ची व्हॅल्यू 1 आहे 1 मायनस 5 त्याच्यानंतर T3 ची व्हॅल्यू आहे -3 -1 T4 ची व्हॅल्यू आहे -7 मायनस आणि हे T3 आहे -3 हे तुम्हाला माहित झालं. आता हे T1 T2 T3 T4 आहे याचं सबट्रॅक्शन प्लस मायनस होईल -4 -3 -1 मीन्स -4 -7 प्लस 3 -7 प्लस 3 मीन्स -4 सो डिफरन्स इज -4. मग आपल्याला हे डिफरन्स मिळालेला आहे. मग आपण आन्सर लिहू शकतो फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू 5 and D is equal to -4. So this is our answer. हे आपल्याला यामधलं आन्सर सांगता येतं. नेक्स्ट बघा असं सॉल्व करूया. हे T1 किती आहे 0.6 T2 0.9 T3 1.2 T4 1.5 आहे. त्यानंतर आपण पहिलं टर्म म्हणतो T1 म्हणतो ज्याला A सुद्धा म्हणतो किती आहे 0.6. नेक्स्ट T2 मायनस T1 T3 मायनस T2 T4 मायनस T3 T2 किती आहे 0.9 मायनस T1 0.6 T3 किती आहे 1.2 मायनस T2 किती आहे 0.9 T4 किती आहे 1.5 मायनस T3 किती आहे 1.2 सबट्रॅक्शन 0.9 मायनस 0.6 मीन 0.3 1.2 मायनस 0.9 म्हणजे परत 0.3 1.5 मायनस 1.2 म्हणजे 0.3 हे झाला आपला कॉमन डिफरन्स म्हणून आन्सर सांगता येईल. Therefore first term that is T1 is equal to 0.6 and D is equal to 0.3. So this is our answer. Next 127 135 143 151 T1 is equal to 127 T2 is equal to 135 T3 is equal to 143 and T4 is equal to 151. पहिला टर्म तर कन्फर्म आहे T1 ज्याला A सुद्धा म्हणतो आपण ते आहे 127. आता T2 मायनस T1 किती आहे 135 मायनस T1 किती 127 देन T3 मायनस T3 किती आहे 143 मायनस T2 किती आहे 135. आफ्टर दॅट T4 मायनस T3 T4 किती 151 आणि T3 किती आहे 143 यांचं सबट्रॅक्शन करा. आता याच्यामध्ये 135 मधून 7 जर काढलं तर किती होईल 8. हे 143 मायनस 135 परत 8 हे सुद्धा 8 झालं. मग हे कॉमन डिफरन्स हा 8 आलेला आहे आणि फर्स्ट टर्म 127 म्हणून आपण आन्सर लिहूया
Therefore T1 is equal to 127 and D is equal to 8, and this is our answer. बघा प्रॅक्टिस सेट 3.2 nth टर्म ऑफ एन एपी. nth टर्म आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन बद्दलची इन्फॉर्मेशन कंप्लीटली मिळालेली आहे. आपल्याला त्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जर nth टर्म काढायचं असेल तर आपण नेहमी काय करतो, आतापर्यंतच्या प्रॅक्टिस सेट 3.1 पर्यंत आपल्याला माहिती आहे फर्स्ट टर्म असेल तर त्या फर्स्ट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायचा, सेकंड टर्म मिळतं. परत सेकंड टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायचा, थर्ड टर्म मिळतं. याप्रमाणे आपण करत जातो. पण ही प्रोसेस बरीचशी लेंदी आहे. यासाठी आपण तसंच जनरलाइज केलेला एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधलं कुठलंही पद, कितवंही पद फाइंड आउट करू शकतो. तो फॉर्म्युला असा आहे, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. राइट. So using this formula we can able to find out the nth term in an AP, right, where a is the first term, n number of terms and d is the common difference. So there is one activity in practice set 3.2. Number 1, write the correct number in the given boxes from the following AP. We have provided some AP and we have to fill up some boxes using the given information. So first of all, see here the A means first term, that is 1. This is the AP 1, 8, 15, 12. In 1, 8, 15, 12 A is 1, that means A is also called as a T1, so it is again 1. T2 is 8, T3 is 15. So now T2 minus T1, T2 minus T1, T2 is 8, T1 is 1, 8 minus 1 is equal to 7. After that T3 minus T2, T2 is 8, 15 minus 8 is again 7. So this is the answers. Now minus 3, minus 8, minus 13, minus 18. Next AP, T1 is minus 3, T2 is minus 8, T3 is minus 13 and T4 is minus 18. Now T2 minus T1 minus 8 minus 3, minus plus होतं, minus 8 plus 3 म्हणजे आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी minus 5. ठीक आहे. minus 8 हे आपण या ठिकाणी असं घेतलं, हे मायनस T2 minus T1 म्हणजे minus 8 होतं. मायनस T2 काय, T1 काय आहे, minus 3 आहे. मायनस मायनस प्लस 3, मायनस 8 प्लस 3 म्हणजे सबट्रॅक्शन होईल, सबट्रॅक्शन 5 म्हणजे मायनस 5. T3 मायनस T2, T3 मायनस T2, मायनस 13 मायनस 8 म्हणजे प्लस 8, अगेन मायनस 5. देन A is equal to, A is T1, that is minus 3 and common difference is the same, that is minus 5. Okay, next 3, 6, 9, 12. In this AP T1 is 3, T2 is 6, T3 is 9 and T4 is 12. So T2 minus T1 means 6 minus 3 is 3, 9 minus 6, T3 minus T2, 9 minus 6 is again 3 and here common difference is D. Okay. Now second question is, decide whether the following sequence is an AP or not. If so, find the 20th term of the progression. आपल्याला हे डिसाइड करायचे की हे AP आहे किंवा नाही. समजा असेल तर याच्यातलं 20th टर्म आपल्याला फाइंड आउट करायचं. तर कुठलेही टर्म फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला या फॉर्म्युल्याचा आधार घ्यायचा आहे. मग हे अगोदर सिक्वेन्स AP आहे किंवा नाही हे आपण मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिलेलं आहे 3.1 मध्ये. इफ द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट देन द गिव्हन सिक्वेन्स इज अन AP. मग आपल्याला AP आहे किंवा नाही हे फाइंड आउट करण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स घ्यावा लागेल. समजा तो डिफरन्स जर सेम आला तर म्हणायचं हे AP आहे, आणि जर AP असेल तर तुम्हाला त्याचं 20th टर्म काढायचं आहे. सो T1 इज इक्वल टू, हियर T1 इज इक्वल टू -12, T2 इज इक्वल टू -5,
T3 is equal to 2, T4 is equal to 9, T5 is equal to 16, T6 is equal to 23 and T7 is equal to 30. एवढा डिफरन्स काढण्याची गरज नाही, कुठल्या 2-3 याचा काढूया आपण. स्टार्टिंगला T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3 and T5 मायनस T4. एवढं ठीक आहे. याच्यामध्ये आपण पाहूया T2 7 पर्यंत आहे म्हणून आपण 1-2 वाढवलं तरी काही फरक पडणार नाही. T6 मायनस T5 आणि T7 मायनस T6 जरा 2 वाढतील फक्त डिफरन्स. T2 किती आहे? T2 मायनस 5 मायनस T1 मायनस 12 आहे. त्याच्यानंतर T3 किती आहे? 2 मायनस T2 आहे मायनस 5. त्याच्यानंतर T4 आहे 9 मायनस T3 आहे 2. त्यानंतर T5 किती? 16 मायनस T4 आहे 9, T6 23 मायनस 16 and 30, T7 and T6 is 23. सगळ्याचं सबट्रॅक्शन बघूया. मायनस 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 प्लस 12 plus 12 minus 5 means 7 plus 7. 2 minus minus plus 2 plus 5 means 7. 9 minus 2 means 7. 16 minus 9 means 7. 23 minus 16 means again 7. 30 minus 23 is 7. So from this, the difference between any consecutive, any successive term is constant, that is D is equal to 7. So the given sequence is an AP. Therefore, the common difference D is equal to 7 is constant. Therefore, given sequence is an AP. If it is an AP, then you know we have to find out the term that is 20th term. Therefore, we know that Tn is equal to A plus n minus 1 into D. So T20 is equal to n means 20. A is first term, that is T1 minus 12 plus n means 20 minus 1 and common difference आताच आपण find out केला 7. So T20 is equal to minus 12 ला minus 12 plus 20 minus 1 is 19 into 7. Therefore T20 is equal to minus 12 plus 133. Therefore T20 is equal to याच्यातून minus 12 करायचेत म्हणजे 1 आणि हे 2 121. So 20th term is 121. So this is the answer. This is also answer. Next example. Find the 20th term of an AP. या ठिकाणी तुम्हाला 20th term काढायचं आहे. तर आपल्याला माहित असेल याला आपण A म्हणतो. A is equal to 12 आहे. अगोदर आपण यांचे टर्म लिहूया. T1 is equal to 12, T2 is equal to 16, T3 is equal to 20 and T4 is equal to 24. So T2 minus T1 is equal to 16 minus 12. So T3 minus T2 is equal to T3 is 20 minus 16 and T4 minus T3 is equal to 24 minus 20. किती 4. या ठिकाणी सुद्धा 4 म्हणजे 4 आहे. A is equal to 12, then A is equal to 12, then D is equal to 4 आणि 20th टर्म काढायचं. N is equal to 24. तर T24 is equal to what हे फाइंड आउट करायचं. फॉर्म्युला आता याचा Tn is equal to A plus n minus 1 into D. T24 is equal to A is 12 plus n 24 minus 1 into D. D किती आहे? कॉमन डिफरन्स 4 आहे. T24 is equal to 12 plus 23 into 4.
So T24 is equal to 12 plus 92. So T24 is equal to 24104. So this is the answer. Next example, find the 19th term of the following AP. This is an AP which having the term, first term is 7, second term is 13, third term is 19 and fourth term is 25 in this way. Now D is equal to T2 minus T1, T3 minus T2. आता सर्व करण्याची गरज नाही कारण आपल्याला इथे कन्फर्म आहे हे एपीच आहे म्हणून कुठल्याही दोन टर्मचा डिफरन्स काढला तरी चालतोच, तोच येईल, सारखाच येईल. T2 minus T1 13 minus 7, T3 19 minus 13. कुठल्याही दोन टर्मचं आपण सबट्रॅक्शन करू शकतो. 13 minus 7 means 6, 19 minus 13 means 6. कुठले एक टर्म घ्यायचं, कुठले दोन सक्सेसिव्ह टर्म घेऊन त्याच्यातला डिफरन्स काढायचा, कारण सर्व पाहण्याची गरज नाही, कारण आपल्याला चेक करायचं नाही वेदर दॅट इज एपी ऑर नॉट. आपल्याला हे कन्फर्म आहे, दिलेलंच आहे हे एपी आहेच म्हणून कुठल्याही दोन टर्म मधला डिफरन्स काढला ते झाला आपला डी. देअरफॉर डी इज इक्वल टू 6, ए इज इक्वल टू 7 फर्स्ट टर्म अँड एन इज इक्वल टू 19th 19th टर्म आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. T19 इज इक्वल टू व्हॉट? सो फॉर्म्युला इज Tn इज इक्वल टू A plus n minus 1 into D. So T19 is equal to A is 7 plus n19 minus 1 into D is 6. So T19 is equal to 7 plus 18 into 6. T19 is equal to 7 plus 18 into 6. 108. T19 is equal to 7 plus 8 means 115. So this is the 19th term. Next example, in this AP find the 20th term of an following AP. So T1 is equal to 9, T2 is equal to, आपण आता डायरेक्टली हे करूया. T1 म्हणजे A किती आहे? 9 आहे. T2 मायनस T1 कुठल्याही दोन टर्म मधला डिफरन्स घेऊया. T2 मायनस T1 मीन्स T2 इज 4 मायनस 9 दॅट इज इक्वल टू मायनस 5. दॅट मीन्स D इज इक्वल टू मायनस 5, A इज इक्वल टू 9, देन N इज इक्वल टू 27 आणि काय फाइंड आउट करायचं? T27 फाइंड आउट करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला याचा फॉर्म्युला Tn चा वापरायचा आहे. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. T27 इज इक्वल टू A आहे 9 प्लस n आहे 27 मायनस 1 इंटू डी किती आहे? मायनस 5. So T27 is equal to 9 plus 27 minus 1 means 26 minus 5. So T27 is equal to 9 plus, आता याच्यामध्ये 26 इंटू मायनस 5 याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनस 130 होईल, प्लस इंटू मायनस मायनस. T27 इज इक्वल टू मायनस होईल, हे 9 म्हणजे 1 होईल आणि हे 2 121 minus 121. This is the 27th term. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे एक्झाम्पल सॉल्व करता येतात. हा अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे बघा. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. यावर बरेचसे एक्झाम्पल हमखास याच्यावर एक्झाम्पल असतं म्हणजे असतंच एक्झामला, आणि म्हणून हे फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा. याच्यावरचे आपण जवळपास 4 आणि 5 एक्झाम्पल 3.5 मधले घेतलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पुढच्या पिरियडला बघूया.